नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. सो आतापर्यंत आपण लेक्चर सिरीज चालू केलेले आहेत ॲग्रोनॉमीचे. हे तुमचे जे काही MCR असतील, तुमचे AFO असेल, JRF असेल किंवा नाबार्डचे एक्झाम असतील किंवा ICAR PGCET असतील, ह्या संपूर्ण CET साठी तुम्हाला हे काही लेक्चर असणार आहेत. तर हे तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यामुळे न स्किप करता तुम्हाला काय करायचे आहेत, आपले जे काही लेक्चर्स काय आहेत तर ते लेक्चर्स तुम्हाला पाहायचे आहेत. सो कसे वाटतात लेक्चर तुम्हाला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि काही काहींचे विषय आहेत असे की कमेंट येत आहेत की सर माईकचा आवाज तुमचा येत नाही. तर मी माझे व्हिडिओ पाहिलेले आहेत. सो आवाज माझ्या माईकमधून सुद्धा जेवढा सुटेबल आहे तेवढा तुम्हाला येतोय. तुम्ही एअरबड्स किंवा हेडफोन ऐकून आपले लेक्चर्स पाहत चला. आपल्याला काय साऊंड सिस्टीम चालवायची नाहीये की एकदम हाय क्वालिटी आवाज आला पाहिजे. माझ्याकडे जेवढे काही ॲक्सेसरीज आहेत तेवढं माझ्याकडे जेवढं नॉलेज आहे, जेवढे ॲक्सेसरी आहेत तेवढं मी तुम्हाला फ्री नॉलेज देण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. त्यामुळे जसं ॲक्सेप्ट करता येईल तसं तुम्ही केलं तर बेटर राहील. सो मला संपूर्ण माझे कॉलेज पाहून तुमच्यासाठी लेक्चर्स मी सिरीज करत असतो आणि मला तुमचे ज्या काही PPT असतात तर एका लेक्चरच्या PPT बनवायला तुमच्या 2 ते 3 दिवस जातात आणि मी रात्री 2 आणि 3 वाजेपर्यंत प्रेझेंटेशन बनवत असतो. त्यामुळे कृपया मागून चर्चा करण्यापेक्षा जेवढं मी देतोय तेवढं तुम्ही ऍक्सेप्ट करा. ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, पाहूया आपण आता टाइप्स ऑफ द सीड्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये काय पाहिलं होतं, सीडची डेफिनेशन पाहिली होती, त्याच्या कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द गुड क्वालिटी सीड्स पाहिलं, त्याचबरोबर सीड डॉर्मन्सी पाहिली होती. तुम्हाला जर तो व्हिडिओ जर पाहिजे असेल तर आपल्या शेवटला या व्हिडिओच्या शेवटला आय बटनवर क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, तो व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे किंवा ॲग्रोनॉमीच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला जाऊन तो व्हिडिओ दिसेल. तर काय करायचे आपल्याला आता, टाइप्स ऑफ द सीड्स पाहायचे आहेत. त्याचे स्टेजेस आहेत, 6 स्टेजेसमध्ये सीड मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. पहिलं कोणतं आहे, न्यूक्लिअर सीड. दुसरं ब्रीडर सीड. त्यानंतर फाउंडेशन सीड, रजिस्टर सीड, सर्टिफाईड सीड आणि ट्रूथफुल सीड. तर विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही 6 स्टेजेस आहेत सीड क्लासेसच्या, हे आपल्याला एकदम डीप मध्ये पाहायचे आहेत. हे न्यूक्लिअर सीड म्हणजे काय आहे, ब्रीडर सीड म्हणजे काय आहे, फाउंडेशन सीड्स म्हणजे काय आहे, तर हे संपूर्ण क्लासेस आपल्याला पाहायचे आहेत. आणि प्लस पॉइंट जे काही AFO असेल, तुमची ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर, ICAR ची PGCET असेल, MCR असेल, ह्या टॉपिक वरती तुम्हाला 1 ते 2 क्वेश्चन हमखास विचारले जातील. यामध्ये इम्पॉर्टन्स पॉइंट्स आहेत, सीडचा टॅग कलर, सीडची साईज, त्याचबरोबर मदर सीड कोणती आहे, हे संपूर्ण इम्पॉर्टन्स आहे. हे आपण आत्ता इथून पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर न्यूक्लिअर सीड, पहिला पॉइंट काय आहे आपला, न्यूक्लिअर सीड. तर न्यूक्लिअर सीड्स काय आहे, दॅट इज द 100% जेनेटिकली अँड फिजिकली प्युअर सीड आहे, जे की न्यूक्लिअर सीड असणार आहे. तर हे 100% जेनेटिकली आणि फिजिकली प्युअर सीड असणार आहे विथ फिजिकल प्युरिटी. प्रोड्यूस, ह्या सीडला प्रोड्यूस कोण करतं, इट इज द ओरिजिनल ब्रीडर्स प्रोड्यूस करतो. त्यानंतर इन्स्टिट्यूट और स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज प्रोड्यूस करते फ्रॉम बेसिक न्यूक्लिअर सीड स्टॉक. त्यानंतर नॉट मिंट फॉर जनरल डिस्ट्रीब्युशन, याचं जनरल डिस्ट्रीब्युशन आपण करू शकत नाही. त्यानंतर या सीडला टॅग कलर किंवा टॅगची जे काय नंबर असणार आहे तो नसणार आहे, त्याचं साईज, टॅगची साईज नसणार आहे. तर आपण न्यूक्लिअर सीड्स पाहिलं काय आहे, 100% जेनेटिकली आणि फिजिकली प्युअर सीड आहे. हे प्रोड्यूस ओरिजिनल ब्रीडर किंवा इन्स्टिट्यूट और स्टेट ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी याला प्रोड्यूस करू शकते. आणि या सीडला टॅग कलर किंवा टॅग साईज नसणार आहे. त्यानंतर ब्रीडर सीड, दुसरा काय आहे, ब्रीडर सीड. ब्रीडर सीड इज द 99.90% जेनेटिकली प्युअर सीड आहे. त्यानंतर या सीडचा टॅग कलर काय आहे, गोल्डन और येल्लो. ह्या तुम्हाला याच्यामध्ये दिसत असेल, गोल्डन येल्लो कलरचा टॅग आहे. त्याचबरोबर टॅगची साईज असणार आहे 12x6 सेंटीमीटर. त्यानंतर इट इज सम टाइम ऑल्सो नोन ॲज द न्यूक्लिअर सीड. समटाइम्स त्याला काय बोलतात, न्यूक्लिअर सीड असेही म्हणले जातात. इट इज द व्हेरी इम्पॉर्टंट क्लास ऑफ द सीड. हा काय आहे, ब्रीडर सीड इज द व्हेरी इम्पॉर्टंट क्लास ऑफ द सीड आहे. इट इज द प्रोड्यूस ॲट ब्रीडर इन्स्टिट्यूट. याला प्रोड्यूस कोण करतं, ब्रीडर इन्स्टिट्यूट आहेत, जे की प्लांट ब्रीडिंग जे ब्रीडर्स असतात ते ब्रीडर इन्स्टिट्यूट मध्ये काय करतात, त्याला प्रोड्यूस केलं जातं विथ द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कॉन्सर्न ब्रीडर
who develop particular variety. त्यानंतर ब्रीडर सीड इज द मेन सोर्स ऑफ द इन्क्रीज इन फाउंडेशन सीड. जे काय ब्रीडर सीड आहे, तर ब्रीडर सीड्सचा मेन सोर्स काय आहे, तर इन्क्रीज इन फाउंडेशन सीड. जी काय फाउंडेशन सीड आहे, आपली मदर सीड आहे, तर तिला इन्क्रीज करण्याचं मेन सोर्स कसला आहे, ब्रीडर सीडचा असणार आहे. तर हे सीड्स टॅग नक्की काय आहे, ज्या वेळेस तुम्ही एखाद्या शॉपकीपरकडे जाता, म्हणजे दुकानदाराकडे जाता बियाण्याची पिशवी आणायला, ही तुमची पिशवी आहे, तर त्या पिशवीच्या पाठीमागच्या साईडने काय असतात असे, जसा की इथे ह्या पिक्चर मध्ये टॅग दिसतो, तो टॅग इथे असतो. त्या टॅग मध्ये दिलेलं असतं लेबल नंबर, क्रॉप, व्हरायटी, क्लास ऑफ सीड, जर्मिनेशन पर्सेंटेज, जर्मिनेशन प्युरिटी, फिजिकल प्युरिटी, जेनेटिक प्युरिटी. हे संपूर्ण पॉइंट्स त्या सीडच्या बॅग वरती पाठीमागे प्रेझेंट असतो. तर तेच सीड्स आपल्याला पाहिजे आहेत. म्हणजे तुम्हाला त्या गोल्डन कलर वरून, म्हणजे त्या ब्रीडरचा जो टॅग आहे, त्या टॅग वरून तुम्हाला काय करेन, त्या टॅगच्या कलर वरून तुम्हाला समजेल की नक्की ते सीड कसं असणार आहे, कोणत्या टाईपचं सीड असणार आहे, हे तुम्हाला लक्षात येईल. त्यानंतर फाउंडेशन सीड. फाउंडेशन सीड्स इज ऑल्सो नोन ॲज द मदर सीड. हा खूप इम्पॉर्टंट एमसीक्यू आहे. फाउंडेशन सीड इज ऑल्सो नोन ॲज द मदर सीड. तर त्याचा टॅग कलर कसा आहे, व्हाईट कलरचा टॅग आहे, तुम्हाला पिक्चर मध्ये दिसतोय. त्यानंतर टॅगची साईज जी आहे, तर ती 15 बाय 7.5 सेंटीमीटर इतकी आहे. जेनेटिकली 99.5% प्युअर असणार आहे. दिस सीड इज डायरेक्टली प्रोड्यूस फ्रॉम द ब्रीडर सीड. हे सीड्स काय आहे, डायरेक्टली प्रोड्यूस फ्रॉम द ब्रीडर सीड कडून प्रोड्यूस झालेलं असतं. प्रोडक्शन ऑफ द फाउंडेशन सीड इज डन केअरफुली अंडर स्ट्रिक्ट सुपरविजन. हे जे काय आहे, प्रोडक्शन आहे फाउंडेशन सीडचं, तर हे डन केलं जातं, म्हणजे केअरफुली अंडर एकदम स्ट्रिक्ट सुपरविजननी काय केलं जातं, हे जे काही त्याचं प्रोडक्शन असणार आहे फाउंडेशन सीडचं, ते अतिशय स्ट्रिक्ट सुपरविजननी काय केलं जातं ऑफ द हायली क्वालिफाईड सीड एक्सपर्ट, बिकॉज जेनेटिकल प्युरिटी अँड आयडेंटिटी ऑफ द व्हरायटी शुड बी मेंटेन at this as this seed is source of all certified seed classes either directly or through the registered seed. Foundation seeds is the produce at the स्टेट गव्हर्नमेंट फार्म्स. जे काही स्टेट गव्हर्नमेंट फार्म असतात किंवा ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटी फार्म असतात, त्यामध्ये काय केलं जातं, हे फाउंडेशन सीड्स प्रोड्यूस केलं जातं. त्यानंतर रजिस्टर सीड. रजिस्टर सीड इज द ऑल्सो प्रोजेनी ऑफ द फाउंडेशन सीड्स. दिस क्लास इज सीड इन्क्रीज फ्रॉम फाउंडेशन सीड. ह्या क्लासचा मेन सोर्स काय आहे, इन्क्रीज इन द फाउंडेशन सीड्स और अदर रजिस्टर सीड्स प्रोड्यूस द. रजिस्टर सीड कुठे प्रोड्यूस केलं जातं, प्रायव्हेट सीड ग्रोवर्स और सीड कंपनी. जे काही सीड कंपनी असतात प्रायव्हेट किंवा प्रायव्हेट सीड ग्रोवर्स असतात, त्यांच्याकडे हे रजिस्टर सीड प्रोड्यूस केलं जातं. याचा सीडचा टॅग कलर कसा आहे, पर्पल कलरचा टॅग आहे. टॅगची साईज आहे 15 बाय 7.5 सेंटीमीटर. हे अशा पद्धतीनं टॅग कलर असतो सीड्स, रजिस्टर सीडचा. त्यानंतर पुढचा जो सीड आहे, सीड टाइप्स आहे सर्टिफाईड सीड्स. तर जेनेटिकली 99% प्युअर असतं. ब्ल्यू कलरचा हा टॅग असतो. टॅग साईज असते 15 बाय 7.5 सेंटीमीटर. सर्टिफाईड सीड्स मीन द प्रोडक्शन ऑफ द कमर्शियल सीड सोल्ड. म्हणजे सर्टिफाईड झालेलं आहे ते, म्हणजे काय, प्रोडक्शन ऑफ द कमर्शियल सीड. जे काही सीड कमर्शियल सीड आहे, तर ते आपण सोल्ड करू शकतो टू द फार्मर और रायझिंग दी क्रॉप्स. आपण हे काय करतो, सर्टिफाईड सीड आपण आपल्या शेतामध्ये लावू शकतो. दिस टाइप्स ऑफ द सीड इज प्रोड्यूस फ्रॉम फाउंडेशन सीड और रजिस्टर सीड. हे सीड आहे सर्टिफाईड सीड, हे कुठून प्रोड्यूस झालेलं आहे, फाउंडेशन सीड आणि रजिस्टर सीड पासून काय झालेलं आहे, हे प्रोड्यूस झालेलं सीड आहे. द नॅशनल सीड कॉर्पोरेशन, ॲग्रिकल्चर युनिव्हर्सिटीज, स्टेट गव्हर्नमेंट, प्रायव्हेट सीड कंपनीज आणि प्रायव्हेट सीड प्रोड्युसर्स अँड सम कोऑपरेटिव्ह सोसायटी प्रोड्यूस दिस टाइप्स ऑफ द सीड. तर हे काय करतात, येत्या एवढे ज्या काही कंपनी आहेत किंवा गव्हर्नमेंट स्टेट आहेत, गव्हर्नमेंट फार्म्स आहेत, इथे हे प्रोड्यूस करतात. So this seed produced by various agencies is certified by the state seed certification agency. जे सीड आहे तर ते प्रोड्यूस करण्यासाठी व्हेरियस एजन्सी आहेत, इज सर्टिफाईड बाय स्टेट सीड सर्टिफिकेशन एजन्सी मध्ये ते सर्टिफाईड होतात.
त्यानंतर ट्रुथफुल सीड, जे काही ट्रुथफुल सीड आहे, ट्रुथफुल म्हणजे काय, ट्रस्ट. आपला समजा आपण एखाद्या शेतकऱ्याकडून देवाणघेवाण करतो, म्हणजे आपल्या फॅमिली मेंबर मधून एखादा शेतकरी असेल, त्याने जर ओनियनचं सीड्स त्याच्या शेतामध्ये त्याने ग्रो केला असेल, तर काय करतो आपण, त्याच्या विश्वासावर आपण ते सीड काय करतो, आपण आपल्याला विकत घेतो आणि आपल्या शेतामध्ये ते ग्रो करतो. तर त्यालाच काय बोलतात, ट्रुथफुली सीड. तर काय आहे, इट इज द प्रोजेनी ऑफ द आयदर सर्टिफाईड ऑर रजिस्टर्ड सीड. ही काय आहे, ट्रुथफुली सीड आहे. तर याची जी काय प्रोजेनी आहे ते सर्टिफाईड आणि रजिस्टर्ड सीडची प्रोजेनी आहे. सुपरवाइज बाय द फार्मर, याचं सुपरवायझर कोण करतं, बाय स्वतः शेतकरी हे सीड ग्रो करतो. इट्स रिक्वायर ओपल ग्रीन टॅग कलरचा हा तो टॅग असतो, खाली दिसत असेल तुम्हाला. त्याची साईज आहे 15x10 सेंटीमीटर इतकी साईज ट्रुथफुली सीडची असणार आहे. हे सीड्स विश्वासावर घेतलं जातं, म्हणजे जर आपला जर विश्वास असेल शेतकऱ्यावर, तरच ते सीड्स काय करतो आपण विकत घेतो आणि आपल्या शेतामध्ये ग्रो करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी होते आपले सीडचे क्लासिफिकेशन: सर्टिफाईड सीड्स, रजिस्टर्ड सीड, फाउंडेशन सीड, ब्रीडर सीड आणि न्यूक्लिअर सीड. तर न्यूक्लिअर सीडला कलर नसतो. ब्रीडर सीडचा कलर काय आहे, गोल्डन येल्लो कलरचं सीड आहे. त्यानंतर फाउंडेशन सीडचा कलर व्हाईट आहे. रजिस्टर्ड सीडचा कलर आहे पर्पल कलर आहे. सर्टिफाईड सीडचा कलर आहे ब्लू कलर. ट्रुथफुली सीडचा कलर आहे ओपल ग्रीन टॅग. तर विद्यार्थी मित्रांनो, हा टॉपिक्स आपला कव्हर झालेला आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक्स मध्ये पाहणार आहोत सीडच्या ज्या काही सोविंगच्या ज्या मेथड्स आहेत, ट्रान्सप्लांटिंग मेथड्स आहेत, ते आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये कव्हर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला लेक्चर कसा वाटला आपल्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि अजून काही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आजच आपल्या चॅनलला काय करून टाका, सबस्क्राईब करून टाका. थँक्यू.